नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2026-27 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तर ते रजिस्ट्रेशन मोबाईलच्या साहाय्याने 1 मिनिटात कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि fyjcadmission.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन हे 2 ऑप्शन दिसतील. आपण जोपर्यंत रजिस्ट्रेशन करणार नाही तोपर्यंत आपलं लॉग इन होणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. मोबाईलवर कसा फॉर्म रजिस्ट्रेशन कसं करायचं हे तुम्हाला मी सांगत आहे. त्यानंतर विदिन महाराष्ट्र स्टेट आणि आउटसाईड महाराष्ट्र स्टेट स्टुडंट रजिस्ट्रेशन करत असताना ॲप्लिकंटचा एरिया विदिन महाराष्ट्र स्टेट यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही आता नुकतीच 10वीची परीक्षा दिली असेल तर तुम्ही फ्रेशरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुमचं जे बोर्ड आहे SSC CBSE त्या बोर्डवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपला जो सीट नंबर असेल तो सीट नंबर त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. तुमच्या आईचं नाव त्या ठिकाणी तुम्ही नमूद करायचं आहे आणि आईचं नाव नमूद केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्व डिटेल तुमचा आहे ते त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर अचूक असा ईमेल ID टाकायचा आहे. ज्या मोबाईलवरती तुमचं रजिस्ट्रेशन येणार आहे, युजर ID जनरेट होणार आहे तो येणार आहे, त्यासाठी तिथं अचूक मोबाईल नंबर टाका. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन 4-5 क्वेश्चन आहेत, त्यापैकी एक क्वेश्चन निवडा आणि त्याचं उत्तर तुम्ही लिहा, जेणेकरून उद्या लॉग इन करताना काय अडचण आली तर तुम्हाला ते सोपं पडेल. तुम्हाला पासवर्ड वगैरे रिसेट करताना त्याची मदत होईल. त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड जनरेट करायचा आहे. पासवर्ड जनरेट करत असताना तुम्ही तुमच्या नावाचं पहिलं अक्षरे कॅपिटल घ्या, त्यानंतरची स्मॉल @ काहीतरी 1 2 3 आकडा असं घ्या. स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा, तो कुठेतरी लिहून ठेवा आणि त्यानंतर कॅप्चा जो आहे तो कॅप्चा त्या ठिकाणी दिल्यानंतर रजिस्टर शब्दावरती क्लिक करा. रजिस्टर शब्दावरती क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवरती तुमचा जो लॉग इन ID आहे तो लॉग इन ID येईल. त्याची प्रिंटआउट काढून ठेवा, तो लिहून ठेवा आणि जो आपण पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड देखील लक्षात ठेवा. यानंतर पार्ट 1 कसा भरायचा त्यासाठी आपल्याला हा युजर ID कामाला येणार आहे. तो युजर ID आणि तयार केलेला पासवर्ड हा नोंदवून ठेवा. भाग 1 कसा भरायचा यासाठी आमच्या चॅनेलला भेट द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही पार्ट 1 कसा भरायचा याची अचूक माहिती देणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद.